बातमी आपल्या हक्काची। मांजरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरस्वती तुकाराम शिंगारे यांची बिनविरोध निवड। मांजरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरस्वती तुकाराम शिंगारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। माजी उपसरपंच कौशल्यताई कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी बुधवार दिनांक 6 रोजी पार पडलेल्या निवडणुकीत सरस्वती शिंगारे यांचा एकमेव अर्ज झाल्याने सदरची निवड ही बिनविरोध झाल्याचे निवडीचे अध्यक्ष तथा सरपंच मंगलाताई मधुकर भुसे व ग्रामसेवक मंगेश पोरे यांनी जाहीर केलं। निवडणुकीनंतर सरपंच मंगलाताई भुसे, माननीय माजी उपसरपंच कौशल्यताई कांबळे व ग्रामपंचायत सदस्य यांनी नूतन उपसरपंच सरस्वती शिंगारे यांचा सत्कार केला व त्यांना उपसरपंच पदाचा पदभार दिला। या निवडीसाठी माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक शिंगारे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य शहनाज तांबोळी, रेणुका वरेकर, नसीमा मुजावर यांच्यासह माजी सरपंच सचिन शिंगारे, डॉक्टर बाळकृष्ण जगताप, अनिल शिंगारे, अमित तांबोळी, राहुल शिंगारे, उद्योगपती दीपक शिंगारे, शहाजी शिंगारे, विनायक कुलकर्णी, निसार मुजावर, दत्तात्रय भुसे, संभाजी कांबळे, पांडुरंग कांबळे, रामदास शिंगारे, सोमनाथ शिंगारे, सचिन गंगथडे यांच्यासह आदी उपस्थित होते। उपसरपंच पदाच्या निवडीनंतर गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना मांजरी ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील यांच्या नेतृत्वाखाली व सरपंच मंगलाताई भुसे व सर्व सदस्य यांना विश्वासात घेऊन गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहू असे अभिवचन नूतन उपसरपंच सरस्वती तुकाराम शिंगारे यांनी दिलं। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।